राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना 1 फेब्रुवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यामुळे ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। त्या सरकारने राज्यामध्ये 3 प्रकारच्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचं सुद्धा घोषित केलेलं होतं। परंतु याच्यामधून एक रेशन कार्ड वगळण्यात आलेलं आहे, ते म्हणजे पांढरे रेशन कार्ड। ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही। फक्त 2 प्रकारच्या रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। बघा, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता असाव्या लागणार आहे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे। सोबतच तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ घेता येणार आहे। बघा, 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, परंतु अजून एक पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे, ती म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन किंवा खाजगी पेन्शन घेत नसावा। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना आनंदाचे 5 निर्णय सुद्धा लागूच केलेले आहे। बघा, रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, तर ते पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु रेशनधारकांसाठी सरकारच्या मार्फत 5 आनंदी निर्णय घालण्यात आलेले आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल, बघा तुम्हाला आताच मी पात्रता सांगितलेल्या आहेत, जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळवता येणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत रेशन धारकांसाठी विविध लाभ सुद्धा आलेले आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे, तर ते पैसे कशा पद्धतीने मिळवायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु रेशन धारकांसाठी 5 आनंदी निर्णय आलेले आहेत, तर ते 5 आनंदी निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशनधारक कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, परंतु याच्यामध्ये फक्त पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारक यांना प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो दुसरा आनंदी निर्णय आलेला आहे तो सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशनधारक कुटुंबातील बहिणींना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्फत विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। बघा, ज्या बहिणी रेशनधारक असतील तर त्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला शिलाई मशीन
पाहिजे असेल तर तुम्हाला 1 फेब्रुवारी पासून याचा अर्ज करता येणार आहे। सोबतच रेशनधारक बहिणींसाठी जो तिसरा आनंदी निर्णय आलेला आहे तो आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारक कुटुंबातील नागरिकांना जिल्ह्यानुसार मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु तुम्हाला सांगितलेल्या 5 पात्रता आहेत, जर तुम्ही त्या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला मोफत पिठाची गिरण तुमच्या जिल्ह्यानुसार मिळणार आहे। बघा, 1 फेब्रुवारी पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, याच्यावरती GR सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। सोबतच चौथा आनंदी निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील रेशनधारकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस दिले जाणार आहे। सोबतच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येकी वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर सुद्धा 1 फेब्रुवारी 2025 पासून मिळणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो शेवटचा आणि 5वा आनंदी निर्णय आलेला आहे तो निर्णय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, 5व्या आनंदी निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे की रेशनधारक कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। सोबतच घराच्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी 5 आनंदाचे निर्णय आलेले होते। सोबतच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे। तर हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती तांदूळ मिळत होते, परंतु आतापासून केंद्र सरकारने तांदूळ देण्यास सक्त मनाई केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आतापासून रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही, परंतु त्या तांदळाच्या ऐवजी काही जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सुद्धा केलेला आहे। तर बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू मिळणार आहे, सोबतच साखर मिळणार आहे, मोहरीचे तेल मिळणार आहे, हरभरा मिळणार आहे, सोबतच विविध प्रकारच्या डाळी सुद्धा मिळणार आहे, सोबतच विविध प्रकारचे मसाले आलेले आहेत, सोबतच मैदा मिळणार आहे, मीठ मिळणार आहे आणि सोयाबीन मिळणार आहे। म्हणजेच अशा पद्धतीने रेशनधारकांना तांदूळ जरी बंद केलेले असले तरी पण रेशनधारकांसाठी 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती धान्य सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील, सोबतच या 9 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही ही 5 कामे करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला या 9 जीवनावश्यक वस्तूंचा आणि रेशन कार्डवरती जे पैसे मिळणार आहे तर त्या पैशांचा सुद्धा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, 5 कामे सोपीच आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा करायचे आहेत। बघा, पहिलं काम काय करायचं आहे की आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे। जर तुम्ही KYC केले तरच तुम्हाला या 9 जीवनावश्यक वस्तूंचा आणि रेशन कार्डवरती सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा, KYC कुठे करायचे आहे? आपल्या गावामध्ये स्वस्त धान्य रेशन दुकान असतं, त्या ठिकाणी जाऊन आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे। सोबतच जे दुसरं काम करायचं आहे ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांची KYC करायची आहे। म्हणजेच फक्त कुटुंब प्रमुखाची KYC करायची नाही, तर तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व सदस्यांची KYC सुद्धा करायची आहे। सोबतच तिसरं काम सुद्धा अत्यंत सोपं आहे। बघा, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। सर्वांना माहिती आहे, लाडके बहिणीसाठी सुद्धा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावं लागलं होतं, त्याच पद्धतीने रेशन कार्ड सोबत सुद्धा आधार कार्ड लिंक केलं तरच तुम्हाला DBTच्या मार्फत रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे सरासरी पैसे DBT मार्फत सर्व रेशनधारकांना दिले जाणार आहे। आणि जे चौथं काम आहे ते चौथं काम सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारकांनी आपला RC नंबर काढून ठेवायचा आहे तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। बघा, सर्वांना माहिती आहे RC नंबर कुठे असतो, कसा काढायचा असतो हे सुद्धा सर्वांना माहिती आहे, परंतु जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे सुद्धा कळवायचं आहे की त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ पाहिजे, तरच आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत। सोबतच रेशनधारकांना पैसे मिळवण्यासाठी आणि या
9 वस्तू मिळवण्यासाठी जे 5वं आणि शेवटचं काम करायचं आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, रेशनधारकांना आपला उत्पन्न दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा काढायचा आहे, म्हणजेच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु हा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचाच असावा, जर जास्त असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही। सोबतच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजेत। बघा, तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड असायला पाहिजे, सोबतच पॅन कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, सोबतच उत्पन्नाचा दाखला, 2 फोटो आणि रहिवासी दाखला। बघा, रहिवासी दाखला म्हणजे तुमच्या गावामधील पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या नावाने दाखला सुद्धा असायला पाहिजे, तर तुम्हाला रेशन कार्डावरती 1 फेब्रुवारी 2025 पासून पैसे सुद्धा सुरूच होणार आहेत। परंतु हे पैसे कशा पद्धतीने सुरू होणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, सर्वात प्रथम तुम्हाला गव्हर्नमेंटचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच मेरा रेशन 2.0 हा ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचा आहे। त्याच्यानंतर आपला 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा सुरूच होणार आहे। परंतु सांगितलेली 5 कामे करायची आहेत, सोबतच 5 पात्रता सुद्धा लक्षात घ्यायची आहे। तरी पण तुमच्या मनामध्ये काय अडचण आली तर कमेंटद्वारे सुद्धा विचारायचं आहे। परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।